चरण धूळ संतांची, ज्याच्या मनी सत्कार नसे, अशक्य ठिकाणी ज्ञान अंतरी, जर गुरुवर विश्वास नसे, गुरु वाचुनी ज्ञान न उपजे, टिकत नसे ज्ञानाविन ध्यान, अवतार पाच प्रणजवना मानी, अशक्य होणे ब्रह्मज्ञान, अवतार पाच प्रणजवना मानी, अशक्य होणे ब्रह्मज्ञान. औषधी न होई गुणकारी, जर पथ्य पाळिले नसे, बोल मुखाने करी न कराणे, कार्यसिद्धीला जात नसे. सद्गुरु माता सुविशा सविंदर हरदेव जी महाराज की जय. निरंकारी राजमाता गुरुवचन अवतार की जय. प्रेमाने बोला दान निरंकार जी. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आज तुम्हासारख्या महान कर्मयोगी महात्मांचं दर्शन होत आहे. दास धन्य झाला. म्हणूनच म्हटलं जातं, संतांनी म्हटलं की धन्य आज दिन संत झाले संतांचे दर्शन, अनंत जन्माचा क्षीण गेला. धन्य आज दिवस आहे. का चांगला दिवस आहे? तर आज संतांचं दर्शन झालं. कारण संतांच्या चरणधुळीशिवाय काहीच प्राप्त होऊ शकत नाही. म्हणून म्हटलं जातं की संतांच्या संगती मनोमार्ग गती, अकळावा श्रीपती येणे पंथी. संतांच्या संगतीनंच याला आपलंसं करता येतं, याला प्राप्त करता येतं. जर संतांची संगत नसेल तर याला प्राप्त करता येत नाही. घरात बसून जर आपण म्हटलं की मी सत्संग करेल, नामस्मरण करेल तर होणार नाही. आज आपण पाहतो की पाठीमागच्या युगामध्ये देखील लोकांनी ग्रंथांचं वाचन केलं, पारायण केलं. प्रेमाने बोला. नवे तर 12 वर्ष तप केलं, पण तरी देखील याची प्राप्ती झाली नाही. का झाली नाही? तर संग मिळाला नाही. अवतारवाणीमध्ये सांगितले की औषध ना होई गुणकारी, जर पथ्य पाळले नसे, बोलेल मुखाने करेल कराने, कार्यसिद्धीचं जात नसे. प्रेमाने बोला. जर पथ्यच पाळलं नाही तर संत जनांना काहीच उपयोग नाही. आज गुरुने आपल्याला 5 प्रण दिलेले आणि त्या 5 प्रणाचं जर आपण पालनच केलं नाही तर संत जनांना हे ज्ञान टिकल का नाही हे सांगता येत नाही. ते रटन होईल. आपण कधी कधी म्हणतो की मी महात्मांना आत्ताच म्हटलं की सकाळी उठल्या उठल्या मी आंघोळ केली की अवतारवाणीचं वाचन करतो, त्याच्याशिवाय मी काहीच प्राशन करत नाही. आणि तो जर सत्संगला येत नसेल ते काय झालं? रटन झालं. जर हे प्राप्त करायचं असेल, या जीवनाचं जर मर्म प्राप्त करायचं असेल
तर आपल्याला ही पथ्य पाळली पाहिजे. कोणती पथ्य? वेळेवर सत्संगला आलं पाहिजे, हे सर्वात महत्वाचं. आणि सत्संग केलीच पाहिजे, कारण सत्संगाविना याची प्राप्ती होऊ शकत नाही. घरात तुम्ही कितीही अवतारवाणी वाचन करा, पार तुमच्या मुखावाटे ती पाठ आहे, पण त्याचा काय उपयोग होणार नाही. आजपर्यंत तेच केलं लोकांनी, तेच केलं. तुकाराम गाथा पाठ आहे, पण तरी माथा जागेवर आलेला नाही. कळलंच नाही त्याच्यामधलं काय, मर्मच कळलं नाही. जर औषध गुणकारी व्हायचं असेल तर हे मर्म कळणं महत्वाचं आहे की याची पथ्य पाळली पाहिजे. आणि सर्वात महत्वाचं, याची जर प्राप्ती करायची असेल तर सत्संग महत्वाचे आहे. जेवढे सत्संग मिळेल, आता सत्संग म्हणजे हिथं बसलो म्हणूनच सत्संग नाही. आपण 4 जण एकत्र आलोय आणि तिथं जर या हरीची चर्चा होत असेल तर ती सुद्धा सत्संग आहे. ते करणं गरजेचं आहे, परिवर्तन करणं गरजेचं आहे. जसं एक व्यक्ती होता, आणि तो डॉक्टरकडे गेला. आपल्या आजीबाईला डॉक्टरकडे घेऊन गेला आणि त्याने सांगितलं की डॉक्टर या आजीबाईला ताप आलेला आहे. डॉक्टरने तपासलं, चेकअप केलं, औषध लिहून दिलं आणि एक लिक्विड दिलं औषध. आणि त्यांनी फक्त सांगितलं की हे औषध आजीबाईला हलवून द्या. आता हा सुद्धा अज्ञानीच होता. घरी गेल्यानंतर आजीबाईला जेवण दिलं सगळं आणि मग औषध द्यायची वेळ आली. मग त्याच्या लक्षात आलं की डॉक्टरने सांगितलंय हे औषध देताना आजीबाईला हलवायचं. त्याने इतकं ते आजीबाईला हलवलं की आजीबाई जागेवरच पडून. होईल का ते गुणकारी औषध? होईल का? नाही होणार. याच्यासाठी पथ्य पाळली पाहिजे. जे डॉक्टरने सांगितलंय त्याच्यावर लक्ष ठेवलं पाहिजे. जे मला गुरुने सांगितलंय प्राप्त करायचे ना, हे ज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायचे, तुमच्या अंतःकरणामध्ये पोहोचवायचे. तुमच्यामधला परमात्मा दाखवलाय, पण त्याला जर आपलंसं करायचं असेल, संत नेहमी सांगतात की आपला तो देव एक करून घ्यावा, तेने विना जेव्हा सुख नव्हे. जर जीवनामध्ये सुख प्राप्त करायचं असेल तर त्याला आपलंसं केलं पाहिजे. आणि त्याला जर आपलंसं करायचं असेल तर पथ्य पाळली पाहिजे. बिगर पथ्याशिवाय कोणतंच हे नाही. भक्ती करायची म्हटली तरी त्याची जरी पथ्य आहे. आजारी पडलं तरी डॉक्टर सांगतं हे पथ्य पाळलं तरच तो आजार बरा होईल. तू माझ्याकडे किती वेळ आलाय? 5 ते 10 मिनिटं. पण मी हे जे लिहून दिले ते घरी गेल्यानंतर तू पाळलं पाहिजे. तर तुझं जे औषध आहे, तुझा जो आजार आहे तो बरा होणार आहे. आज गुरुने ते दाखवले, क्षणामध्ये परमात्मा दाखवला. पण काही पथ्य दिलेत, 5 पर्यंत दिलेले, त्याचं आपण पालन केलं पाहिजे. तरच त्या ज्ञानाचा आपल्या जीवनावर काहीतरी परिणाम होईल. आपण जर गुरुने दाखवला मार्ग आणि त्या मार्ग सोडून जर आपण उलट्या मार्गाने जर जात असेल तर जे साध्य करायचे ते साध्य होईल का? मला जायचंय नगरला आणि मी जर पुण्याच्या मार्गाने जात असेल
तर कधीही नगर येणार नाही. याच्यासाठी तो मार्ग आपण पकडला पाहिजे. तद्वत संतजनांना गुरुनी दिशा दाखवली की या मार्गाने जा, हा परमात्मा तुला प्राप्त होईल. हा याची जाणीव प्राप्त होईल, पण याच्यासाठी जो मार्ग दाखवलाय त्या मार्गाने जा. काय मार्ग सांगितलाय? सेवा, सत्संग आणि नामस्मरण सांगितलंय सद्गुरूंनी. एक ग्रंथ घ्या, त्याला बांधा, त्याचं दररोज पूजा करा, नाही सांगितलं. ते रटण होते संतजना. सत्संग करा म्हणून संत नेहमी सांगायचे की काही करू नका, फक्त येऊन इथं बसा, आपोआप प्राप्त होणार आहे. म्हणून म्हटलं जातं ना की आपोआप भेटे देव, गुरुचरणी ठेविता भाव. गुरुवर विश्वास ठेवा, सत्संगला या, नाही कळालं तरी बसा, आपोआप होणार आहे. एखादं बी जमिनीमध्ये पडलं तर संत जनांनो ते कधी ना कधीतरी उगवणारच आहे. उगवल्यानंतर त्याची फळं प्राप्त होणारच आहे. पण त्याला आपण काय केला पाहिजे? संयम ठेवला पाहिजे. प्रेमाने बोला. सहनशीलता पाहिजे, संयम पाहिजे, सत्संग केला पाहिजे, नामस्मरण केलं पाहिजे आणि सेवा देखील केली पाहिजे. महात्मांनी आता सांगितलं 13 मे हा समर्पण दिवस आहे आणि तो आपल्याला या ठिकाणी काय करायचा आहे? आयोजित करायचा आहे. त्याच्यासाठी सेवा करा. आदेश आलेला आहे, त्या आदेशाचं पालन करणं आपलं काम आहे. पुढे काय मिळेल हा विचार करायचा नाही. तनाने, मनाने, धनाने सेवा करायची, आपोआप तुम्हाला मिळणार आहे. संतजना गुरुचरणी ठेविता भाव. विश्वास ठेवा, उगवणार आहे, वेळ लागेल, पण आपल्याला तेवढी वेळ पाहिजे आपल्याकडं. आपण जर म्हटलं की मी आज पेरले, उद्या मला लगेच फळं खायला मिळाली पाहिजे. जसं एक उदाहरण आहे, मला वाटतं मासिक मध्ये झालेले माकड असतात, माकड, आणि ते आंब्याच्या दिवसामध्ये त्या एक शेतकरी असतो, त्या शेतकऱ्याच्या आंब्याच्या बागेमध्ये जातात आणि ते आंब तोडतात. आता ती माकडच आहे, काही कैऱ्या तोडून खाली फेकतात. मग मालक येतो आणि मग त्यांना हाणतो. दरवेळेस असं होतं. मग त्यांना देखील वाटतं की मालकाचं सारखंच कटकट आहे. दरवर्षी आंबा आला की आपण खातोय आणि तो आपल्याला काय करतोय? हाणतोय. मग असं करून आपण काय करू? ह्या आंब्याचे कोय आहेत, ह्या जमिनीमध्ये पुरू, हे उगवले की आपल्याला आंबे मिळतील. म्हणून त्या सर्व माकडाने असं ठरवलं की एक एक कुई घ्यायची, ती जमिनीमध्ये पुरायची. सगळ्या माकडाने ते केलं, जमिनीमध्ये पुरल्या आणि प्रत्येकाने सांगितलं की एक कुई आपण एकाने सांभाळायची, तिथं थांबायचं. परत आपला वाद नको की या आंब्याला काय रे जास्त लागलं, त्या आंब्याला काय. आपल्या विवाद होतो तसं, तुला सेवा करतो, तुलाही माझ्या पुढे जातो. ज्ञान असून बी कधी कधी आपल्या अज्ञानता जागे होते.
काय नाही, मनामध्ये गर्व येतो की मी असं करतो, माझं ऐकलं पाहिजे. मी दरवेळेस सत्संगला येतो, माझं नावच येत नाही, माझी इच्छा आहे मला व्यक्त करायची. काय व्यक्त करतो काय माहिती, पण एक इच्छा असते, अहंकार जागा होतो. तसं त्यांना देखील असा अहंकार झाला. मग त्यांनी काय केलं, जिथं कुई पुरली तिथं एक एक माकड थांबलं. थांबल्यानंतर ते 1 दिवस झाला, 2 दिवस झाला, ती काही उगवणाच, दम निघत नाही ना. आपण याची प्राप्ती करायला जातो, आपल्याला वाटतं की लगेच सद्गुरूने आपल्याला असं दिलं पाहिजे, सद्गुरूने प्रत्यक्ष भेट दिली पाहिजे. तसं त्यांना वाटायचं की हे काय उगवना. आता ती माकडं चलतं त्यांची. मग त्यांनी 3ऱ्या दिवशी काय केलं, ती कुई उकरून पाहिली तर काहीच उगवलं नव्हतं. होईल का प्राप्त? आज गुरुने आपल्यामध्ये ज्ञान पेरले, ते लगेच उगवेल का? त्याला सत्संगचं पाणी घातलं पाहिजे, सेवा केली पाहिजे आणि नामस्मरण केलं पाहिजे. सत्संग केली, सत्संग मध्ये प्राप्त केलं, आपोआपच सेवेचा भाव निर्माण होतो आणि आपोआपच नामस्मरण सुरू होतं. सांगायची गरज नाही. पण सत्संग केली पाहिजे आणि संगतच केली नाही, प्राप्त होणार नाही, नामस्मरण येणारच नाही. याच्यासाठी सत्संग करणं महत्वाचं आहे. नाहीतर त्या माकडासारखी आपली अवस्था होईल. खावा माझ्या जीवनामध्ये बरकत येते, मी सत्संग करतोय पण माझ्या घरावरला अजून छप्पर नीट नाही, मला बंगला हवा आहे, माझ्या मनासारखं होत नाही, मग काय करून उपयोग काय? पण सत्संग करतोय कसा? गुरुविषयी असणारा जो भाव हा माझ्या मनामध्ये कसा आहे? मी शरीराने इथे आहे पण मनाने कुठे आहे? आज मी तुमच्याकडे पाहतोय, तुम्ही माझ्याकडे पाहताय, पण माझ्या मनामध्ये काय चाललंय, तुमच्या मनामध्ये काय चाललंय हे सांगता येत? प्रेमाने बोला. मी येतोय सत्संगला, बसतोय माग आणि गप्पा मारतोय, होईल का औषध गुणकारी? आता आम्ही शाळेमध्ये शिकवत असताना शेवटच्या बेंचवरले विद्यार्थी एकमेकाला पाय मारत असतात किंवा त्याला काहीतरी हाणत असतात. मग त्याला ते प्राप्त होणार आहे का? आणि काही लोकांना कितीही सांगितलं तर त्यांच्यामध्ये बदल होत. कोळसा हा कितीही घासा तो काय राहणार आहे? तशी काही लोक आहेत, भाव भक्तीचा भाव दाखवतात पण ते आतून तसेच ते कोळशासारखे, काहीच बदल होत नाही. आणि मग मी सांगतो, सकाळी उठल्यानंतर आंघोळ केल्यानंतर अवतारवाणीचं वाचन केल्याशिवाय अजिबात काहीच प्राशन करत नाही. आणि वागताना तो होईल का प्राप्त? म्हणून अवतारसिंह महाराजांनी सांगितले, औषध ना होई गुणकारी, जर पथ्य पाळिले नसे, बोलेल मुखाने करेल कराने, कार्यसिद्धी जात. जर हे कार्य आपल्याला जर शेवटपर्यंत पोहोचवायचं असेल, मोक्षापर्यंत प्राप्त करायचं असेल, तर आपण त्याची पथ्य पाळली पाहिजे. जर पथ्य पाळली नाही तर पालथ्या गड्यावर पाणी, कितीही वता तरीही काहीही प्राप्त होणार. लोका सांगे ब्रह्मज्ञान.
आणि आपण कोरडे पाषाण. कोरडा पाषाण. ही अवस्था प्राप्त होईल आणि जे जीवनाचं मर्म आहे हे मर्म आपल्याला शेवटपर्यंत कळणार नाही. पुढे काय म्हटलंय ती? मिळेन चरण धूळ संतांची, ज्याच्या मनी सत्कार नसे, अशक्य टिकणे ज्ञान अंतरी, जर गुरुवर विश्वास नसे. प्रेमाने बोला. जय निरंकारजी. जर गुरुवरच विश्वास नसेल तर हे जे ज्ञान आहे हे ज्ञान टिकणार आहे का? आपल्या घरच्यांवर जर आपला विश्वास नसेल, आई वडिलांवर जर आपला विश्वास नसेल, तर ते मुलाला प्राप्त होणार आहे का? नाही प्राप्त होणार. आज गुरुमाऊलीने सांगितले की या मार्गाने जा, तुला जे पाहिजे ते तुझं जीवनाचं मर्म तुला कळणार आहे. आणि जर मार्ग आपण चुकवला तर मार्ग साध्य होईल का आपल्याला? जे जीवनामध्ये प्राप्त करायचे ते प्राप्त करण्यासाठी गुरुने जो मार्ग दाखवलाय आणि त्या मार्गाने जर गेलं नाही तर जे गुरुने दिलेलं ज्ञान ते आपल्यामध्ये टिकणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे. गुरुने जे सांगितलेले त्या प्रमाणे आपण आपलं जीवन बनवलं पाहिजे. आपल्या जीवनामध्ये परिवर्तन झालं पाहिजे. आज आपण ज्ञान घेतल्याच्या अगोदरची अवस्था आणि ज्ञान घेतल्यानंतर जर तीच अवस्था असेल तर संत जनांना ते ज्ञान कधीही टिकणार नाही. याच्यासाठी गुरुने जे सांगितले 5 प्रण सांगितले आणि 3 कर्म सांगितलेले त्याप्रमाणे आपलं जीवन बनवलं पाहिजे. त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे. आचरण महत्वाचे. हे प्राप्त करण्यासाठी आपलं आचरण महत्वाचं आहे. समाजामध्ये तुम्ही वागता कसं, बोलता कसं. आज आपल्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन समाजाचा वेगळा असतो की आज सत्संगला जातोय, एक चूक झाली की समाज नाव ठेवतो की अरे बघा सत्संगला जातोय तरी तो नाही असल्याशिवाय देतोय, मग काय उपयोग आहे. अज्ञानी माणूस आपल्याला सांगत असतो. याच्यासाठी आपल्यामध्ये बदल करणं गरजेचं आहे. आज म्हणून संत जनांना संतांची नावं घेतली जातात. त्यांनी स्वतःमध्ये बदल केला, स्वतःमध्ये परिवर्तन केलं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर. अवस्था बदलली म्हणून आज त्यांचं जीवन सुखमय झालं. आज त्यांचं त्या ठिकाणी आपण काय करतोय, गोडवे गातोय. जनाबाईंनी दळिता कांडिता तुझं गाईल मी अनंता. गवऱ्यामधून सुद्धा विठ्ठल विठ्ठल आवाज येत होता. माहिती असेल तुम्हाला कथा. किंवा एक अज्ञानी बाई होती, म्हणली जनाबाईंनी माझ्या गवऱ्या चोरल्या. तर जनाबाई हे तिने गवऱ्या चोरल्याच नाही, पण तिच्यावर काय केला समाजाने, त्या बाईने आळ घेतला.
मग सगळ्यांची कमिटी बोलवली गावकरी आणि सांगितलं बाबा हिने माझ्या गौऱ्या चोरल्या. जनाबाईंनी सांगितलं ठीक आहे, काय हरकत नाही. मग त्यावेळेस जनाबाईंनी सांगितलं गौऱ्या जर याच्यामधल्या या गौऱ्या उचलायच्या, कानाला लावायच्या. ज्या गौरीमधून विठ्ठल नाव येईल, विठ्ठल विठ्ठल नाव येईल, ती गौरी माझी. सगळ्या गौऱ्या लावल्या, सगळ्यात मग विठ्ठल विठ्ठल नाव. काय भक्ती असेल, काय प्राप्त केलं असेल. आज होईल का आपल्याकडून? होईल ना, काय होणार नाही. आपण जर 5 प्राणाचं पालन केलं तर व्हायलाच पाहिजे. आपल्याकडून ते होत नाही. आपल्याला माया आहे, संसार आहे. आपल्याकडून सुद्धा आवाज निघू शकतो, पण आपला तसा गुरुवर विश्वास पाहिजे. म्हणून म्हटलं जातं की जर हे ज्ञान टिकायचं असेल तर गुरुवर विश्वास पाहिजे. पुढे काय म्हटलं की गुरु वाचुनी ज्ञान न उपजे, टिकत नसे ज्ञानाविन ध्यान, अवतार 5 प्रण जव नामानी, अशक्य होणे ब्रह्मज्ञान. प्रेमाने बोला. आणि म्हणून सांगितले की जर या 5 प्राणाचं पालन केलं नाही. पहिला प्रण आपल्याला माहिती काय? तन, सांगा. तन मन धन. तन मन धन हे प्रभूचं आहे, त्याच समजायचंय. समजतो आपण. हा, शरीर जर त्याचं म्हटलं तरी पण आपण मान्य करत नाही. मन तर अवस्थाच बदलते. जर समोर काय दिसलं की मनाची अवस्था बदलते, मला ते हवेच आहे. आणि धन तर आपण सोडतच नाही. सत्संगला आल्यानंतर घरापासून जर विचार केला ना की ह्याच्यामध्ये 100 रुपये टाकायचे, पण येताना आपल्या परत अवस्था बदलतात. गेट पशी आल्यानंतर नको, परत जायला 50 लागतील, 50च टाक. चप्पल काढल्यानंतर परत अवस्था बदलते, नको 30 आपल्याला खर्चायला लागतील, 20च टाक. म्हणजे धन परमेश्वराचं म्हणतो, पण तरी देखील आपण तिथे काय करतो? हात. मग इथंच आपण आपली अवस्था बदलत नाही. हे प्राप्त कसं होणार? गुरुवर विश्वास ठेवला पाहिजे. त्याच्यासाठी संत जनांनो सत्संग केली पाहिजे. काही करू नका, फक्त सत्संग करा. नेहमी वारंवार संत सांगतात, प्रत्येक महात्मा विचारामधून सांगतो की सत्संगाशिवाय पूर्णोपाय नाही. पण सत्संगला आल्यानंतर काय करतो हे महत्वाचं. हे पथ्य आपण पाळलं पाहिजे. जर हे पथ्य पाळले तर हे ज्ञान अंतःकरणामध्ये उतरणार, म्हणजे उतरणारच. आणि म्हणून संत जनांनो बाबा अवतार सिंगजी महाराज सांगतात की हे जे दिलेलं ज्ञान गुणकारी व्हायचे असेल तर आपल्याला पथ्य पाळलं पाहिजे. आणि ती पथ्य कोणती आहेत? सेवा, सत्संग, नामस्मरण. उठता बसता नामस्मरण करा, सेवा करा, जशी आपली कुवतीप्रमाणे सेवा करा, सत्संग करा. बघा आपोआपच ते उगवणार आहे. म्हणून संत जनांनो जे गुरु सांगेल तसं जीवन बनवा. खरोखरच जनाबाई तयार होईल, संत तुकारामजी देखील तयार होतील. पण त्या वचनाचं आपण पालन केलं पाहिजे. आणि म्हणून सद्गुरुचरणी प्रार्थना करतो की सर्वांचं जीवन तन मन धनाने सुखी ठेवावं. प्रत्येक
महापुरुषाला संतांना सेवा सत्संग नामस्मरण घडावं. प्रत्येकाच्या काय अपेक्षा असतील त्या अपेक्षा सद्गुरू माताजींनी पुऱ्या कराव्यात. आणि आज आमचे परमादरणीय संचालक महात्मा बुलेजी यांच्या लग्नाचा वाढदिवस आहे. आपणा सर्वांच्या वतीनं दोघांनाही वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊया. त्या दोघांना देखील सेवा सत्संग नामस्मरणचं वरदान द्या. त्यासाठी तन मन धनाने सुखी ठेवा आणि त्यांच्या ज्या अपेक्षा असतील त्या सर्व अपेक्षा सद्गुरू माताजी तुम्ही पुऱ्या कराव्यात अशा प्रकारची सद्गुरूंची प्रार्थना करतो. आणि दास याच ठिकाणी क्षमा प्रार्थना करतो. प्रेमाने बोला.